हॅलो हाय नमस्कार. आज इतकी सुंदर रेसिपी तुमच्यावर घेऊन आलेली आहे ना. एक अशा सिक्रेट मसाल्यापासून आहे ना आपण बनवणार आहोत मसूरचा पुलाव. खूप सुंदर आहे. झटपट काहीतरी आपल्याला बनवायचं असेल ना तर अशा पद्धतीने मसूरचा पुलाव बनवूया. चला तर मग कसा बनवायचा त्याची सुरुवात करूया. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे उभे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा एवढ्या साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. ते आपण उभे चिरून घ्यायचे आहेत. टिफिनसाठी नंतर घरी काहीतरी आपल्याला भरपूर अख्खं जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर त्यासाठी जर आपल्याला काय बनवायचं असेल ना तर झटपट असा मसूरचा हेल्दी असा पुलाव करा. खूप सुंदर होतो, कमीत कमी साहित्यामध्ये होतो आणि इतका एका मसाल्यापासून पटकन होतो ना, त्यामुळे खूपच छान लागतो. त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा कशा पद्धतीने हा बनवलेला आहे ते. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीचा हा मसूरचा पुलाव आहे. आता इथे आपण उभा कांदा चिरून घेतलेला आहे. 2 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत. आणि इथे आता आपल्याला ना लसूण घ्यायचे 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा अशाच आपण जरा जाडसर अशा कापून घेतलेल्या आहेत. एकदम बारीक नाही, जाडसर अशा कापून घेतलेल्या आहेत. तेल 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. एक मोठा चमचा मी तूप घेतलेला आहे. तर जर तुम्ही छोटा चमचा असेल तर 2 चमचे तूप घेतलं तरी चालेल, पण इथे मी साधारण एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे. तेल तूप छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकून घ्यायचे आहेत. एक 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी आणि 2 तमालपत्र असं पहिलं सुरुवातीला टाकून घ्यायचं. ते सगळं छान गरम झालं की आपण जी लसूण बारीक केलेली होती, म्हणजे जरा जाडसरच, ती टाकून घ्यायची आणि जो उभा कांदा चिरला होता तो टाकून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि कांदा छानपैकी परतवून शिजायला ठेवूया. कांदा छानपैकी आपला परतलेला आहे. थोडंसं मीठ टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये. आता कांदा आपला शिजेपर्यंत मी ते एक मोठा बटाटा घेतलेला आहे. बटाटा छोटा असेल तर 2 घेतले तरी चालतील. आता माझ्या एवढा मोठा होता म्हणून मी एकच असा मोठा घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला ना असा जाडाच कापून घ्यायचा आहे. म्हणजे जाडी जाडी फोडी त्याच्या करायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपण बटाटा कापून घ्यायचा आहे. आता आपण टॉमॅटो पण घ्यायचा आहे. टॉमॅटोसुद्धा इथे मी बघा टॉमॅटो माझ्याकडे छोटाच होता, म्हणजे अगदी असं एकदम मोठा पण म्हणता येणार नाही, छोटाच असा टॉमॅटो होता म्हणून मी 3 टॉमॅटो घेतलेले आहेत. ते पण आपण जरा मोठेच असे कापून घ्यायचे आहेत. आपल्याला एकदम बारीक कापायचा नाही आहे, कारण का ते असे अख्खे जरा छान वाटतात खायला. त्यामुळे इथे अशा पद्धतीने आपण बटाटा आणि टॉमॅटो चिरून घेतलेला आहे. आता इथे आपण कांद्यावरती ते टाकून घेऊया, म्हणजे कांदा पण आपला छानपैकी झालेला आहे, शिजत आलेला आहे. आता बटाटा आणि टॉमॅटो पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सगळं आता व्यवस्थित असं परतवून घेऊया. आता कांदा, टोमॅटो, बटाटा छानपैकी आपलं शिजतंय. इतकी सोपी पद्धतीची आहे ना ही पुलाव, खूप मस्त आहे. आता इथे मी मेजरिंग कपचा 1 कप अख्खा मसूर घेतलेला आहे आणि तो मी रात्रभर भिजत घालून ठेवलेला होता. इथे मी एक मेजरिंग कपचा 1 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो मी अर्धा तास आधी भिजत घातलेला होता. तांदूळ नक्की भिजत घाला, कारण कसं आहे की नंतर आपला पुलाव शिजतो ना तर एकदम मस्त मोकळा मोकळा असा होतो. आता इथे मी 1/4 टीस्पून हळद टाकून घेतली आहे. 1 टीस्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. हे आपले बेसिक मसाले आपण त्याच्यामध्ये घेतले, पण आपला सिक्रेट मसाला तर अजून बाकी आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण आपला मसूर आणि बासमती तांदूळ हे टाकून घेऊया आणि परत हे सगळं आहे ते आपण मिक्स करून घेऊया. सगळं काही व्यवस्थित असं आपण एकजीव करूया. इथे आता मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3, त्या अशाच आपण टाकून घ्यायच्या आहेत. त्याचा असाच फ्लेवर आपला त्या भातामध्ये मस्तपैकी मुरतो. आणि आता आपला हा खरा मसाला आलेला आहे. इथे आपण 2 टेबलस्पून इथे आपण घेतलेला आहे सांबार मसाला. खूप सुंदर हा पुलावाला टेस्ट येते ती या एका मसाल्याने येते, फक्त सांबार मसाला.
तुम्ही जो आपण जे इडली डोश्यासाठी जे सांबार बनवतो त्याचा जो सांबार मसाला असतो तो सांबार मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे 2 टेबलस्पून आणि त्याच्यानुसार आपण हा मसूर पुलाव करणार आहोत। खूप सुंदर, इतका सुंदर होतो ना की तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा। आता आपण ह्याच्यामध्ये 2 कप पाणी टाकून घेणार आहोत आणि ते परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भाताला छानपैकी उकळी आली, पाणी त्यातलं जिरलं की मग आपण त्याच्यामध्ये झाकण ठेवून द्यायचं। हे बघा आता पाणी आपलं मस्तपैकी जिरलेलं आहे, शिजत ठेवला होता आपण तो पुलाव। आता आपण त्याच्यामध्ये झाकण ठेवून छानपैकी तो त्याला चांगली वाफ काढून पाणी पूर्णपणे जिरून घ्यायचं आहे त्याच्यातलं। इथे बघा आपली वाफ काढून घेतलेली आहे, छानपैकी आपला भात शिजलेला आहे। बटाटा बघितला आपण चेक करून शिजलेला आहे। प्रत्येक तांदळाचा दाणा कसा अगदी मोकळा झालेला आहे। आता गॅस बंद करून एक 5 मिनिटं असाच तो ठेवून द्यायचा, म्हणजे नंतर तो जेव्हा आपण सर्व करू तेव्हा खूप छानपैकी असा आपला भात तयार होतो। अशा पद्धतीने आपला हा पुलाव तयार झालेला आहे। अख्खा मसूरचा पुलाव तुम्हाला कसा वाटला, रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। थँक्यू।